नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला रमेश सारथी. गोरा राजाजी ग्रँडपास इंग्लिश ग्रामर मध्ये आपला स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्लासमध्ये क्वेश्चन टॅगची सुरुवात केली होती. अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन टॅगचा पहिला भाग आपण पाहिला आणि या व्हिडिओमध्ये क्वेश्चन टॅगचा दुसरा भाग बघूया. आणि ज्यांनी हे व्हिडिओ पहिली वेळेस पाहत असतील, कृपया त्यांनी प्लेलिस्ट मध्ये जाऊन अगोदरचे व्हिडिओ पाहावे आणि तसेच या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावे. सो लेट्स गो इन टू अवर क्लास. हाऊ टू यूज द वर्ब. मग क्वेश्चन टॅग्स मध्ये वर्ब क्रियापद कसे वापरायचे पाहू बेटा. कसे वापरतात. इफ द सेंटेन्स हॅज हेल्पिंग वर्ब्स लाईक am, is, are, was, where, has, have, had, will, would, shall, should, can, could, must, etc. use the same verb in the question tag. समजा दिलेले वाक्यामध्ये हे जे इथं क्रियापद दिलेले आहेत, सहाय्यकारी क्रियापद असो किंवा मुख्य क्रियापद असो, हे असे जर क्रियापद तुम्हाला दिसले त्या वाक्यामध्ये तर क्वेश्चन टॅग मध्ये हेच क्रियापद वापरायचे. कोणते? am, is, are, was, where, has, have हे जे दिलेले आहेत क्वेश्चन म्हणजे क्रियापद हेच वापरायचं क्वेश्चन टॅग मध्ये. दुसरा बघूया. If the statement doesn't have any helping verb, use do, does or did according to the tense and person. समजा दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसेल, म्हणजे कोणत्या वाक्यामध्ये नसते आपल्याला माहिती आहे. टेन्स मध्ये आपण शिकले होतो बेटा. सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स हे दोन असे वाक्य आहेत, ह्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब राहत नाही. आणि असे वाक्यांमध्ये काय वापरायचं? मग do, does or did according to the tense and person. म्हणजे टेन्स, काळ आणि पर्सन, पुरुष हे जे ह्याच्यावर अवलंबून असतो बेटा. डू लिहायचं का, डज लिहायचं का, डिड लिहायचं. थर्ड पर्सन सिंग्युलर असेल डज लिहितो बेटा. फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन असेल तर डू लिहितोय आणि पास्ट टेन्स मध्ये असेल तर डिड लिहितो बेटा. अशा प्रकारे हे डू, डज, डिड क्रियापद वापरायची. तिसरा बघूया आता. इफ द सेंटेन्स हॅज ए नाउन एज सब्जेक्ट, मेक इट अ प्रोनाउन इन क्वेश्चन टॅग. समजा दिलेल्या वाक्याचं जे सब्जेक्ट आहे ते जर नाउन असेल, नाम असेल, तर क्वेश्चन टॅग मध्ये नाम किंवा नाउन लिहायचं नाहीये. मग काय करायचं? त्या नामाचा क्वेश्चन टॅग मध्ये सर्वनाम करायचं. इथे एक एक्झाम्पल दिलं पहा बेटा. राणी इज अ गुड गर्ल. आन्सर पहा. राणी इज अ गुड गर्ल, कामा इजंट शी. इथं जे राणी नाउन आहे हे नाउनचं प्रोनाउन केलं बेटा शी. अशा प्रकारे हे नाउन असेल तर काय करायचं? त्याचा प्रोनाउन करायची. आणि चौथं. इफ द सेंटेन्स बिगिन्स विथ लेट्स, यूज शॅल वी इन क्वेश्चन टॅग. समजा एखादी वाक्य लेट्स या शब्दाने जर सुरुवात झाली असेल तर क्वेश्चन टॅग मध्ये काय वापरायचं? शॅल वी वापरायचा. एक्झाम्पल पण दिला पहा. लेट्स गो टू स्कूल. आन्सर लेट्स गो टू स्कूल, कामा शॅल वी. अशा प्रकारे हे बदलायचं. पाचवा बघूया. हे क्रियापदाने सर्वनाम कसे वापरतात बघूया. पाचवा. इन इम्परेटिव्ह सेंटेन्स, will you should be used as the question tag. If there is the word please at the beginning, won't you also should be used. हा बेटा, इम्परेटिव्ह वाक्यामध्ये क्वेश्चन टॅग विल यू म्हणून वापरायचं. जर समजा त्या इम्परेटिव्ह सेंटेन्सच्या सुरुवातीला जर प्लीज हा शब्द असेल तर विल यू वापरता येते आणि वॉन्ट यू देखील वापरता येते. पहा एक्झाम्पल इथे दिलं. रीड युअर टेक्स्ट बुक. हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. ह्याचं बघूया काय इथं क्वेश्चन टॅग कशी आहे. रीड युअर टेक्स्ट बुक, विल यू. आणि दुसरा वाक्य बघूया. प्लीज गिव्ह मी युअर पेन. ह्याचं क्वेश्चन टॅग काय झाला? आन्सर बघा. प्लीज गिव्ह मी युअर पेन, विल यू, किंवा प्लीज गिव्ह मी युअर पेन, वॉन्ट यू. असे प्लीज जर असेल तर तुम्ही विल यू वापरू शकता किंवा वॉन्ट यू देखील वापरू शकता. सिक्स्थ वन. सहावा बघूया. इफ अ सेंटेन्स बिगिन्स विथ देअर, यूज द सेम वर्ड देअर इन क्वेश्चन टॅग. समजा एखादी वाक्य देर या शब्दाने सुरुवात झाला तर क्वेश्चन टॅग मध्ये देरच लिहावं.
एक्झाम्पल पहा, अजून स्पष्ट होईल. एक्झाम्पल, देर इज नो क्लास नाऊ. हे वाक्य आहे, देर सुरू झालेली. आन्सर, देर इज नो क्लास नाऊ, इज देर. अशा प्रकारे. आणि 7th वन, इफ अ सेंटेन्स बिगिन्स विथ somebody, everybody, someone, everyone, they should be used in question tag. एखादी वाक्य somebody, someone, everybody, everyone असे सुरुवात जर झाली तर क्वेश्चन टॅग मध्ये काय वापरायचं? दे शब्द वापरायचं बेटा. म्हणजे क्रियापद आणि प्रोनाउन्स हे कसे वापरतो इथं आपण पाहतो बेटा. एक्झाम्पल पहा, एव्हरीबडी हेल्पड हिम. आन्सर मध्ये पहा बेटा, एव्हरीबडी हेल्पड हिम, डिडंट दे. इथं एव्हरीबडीचं काय झालं? इथं दे झालं बेटा. सो वेल, अशा प्रकारे हे क्रियापद आणि सर्वनाम बदलतात. आणि हे जे क्रियापद डिडंट दे, वोंट यू, वॉन्ट, हे शॉर्ट फॉर्म जे आहेत ना, हे लगेच पाहूया बेटा. वेल, आता क्वेश्चन टॅग्स मध्ये शॉर्ट फॉर्म्स कसे वापरतात? कारण का क्वेश्चन टॅग शॉर्ट फॉर्मच वापरतात. बघूया बेटा. एम प्लस नॉट, आरंट अगोदर सांगितलं होतं बेटा. एम प्लस नॉट एमंट होत नाहीये, काय होतो? आरंट होतो. हे लक्षात ठेवा एवढं. इज प्लस नॉट इजंट, आर प्लस नॉट आरंट, वॉज प्लस नॉट wasn't, were plus not weren't, do plus not don't, did plus not didn't, will plus not won't. हे पण लक्षात इथं will plus not काय होतं? won't होतो बेटा. would plus not wouldn't, shall plus not shan't किंवा shalln't दोन्ही होतात बेटा. shall plus not shalln't होतोय किंवा shan't पण होतोय. should plus not shouldn't, does plus not doesn't, has plus not hasn't, have plus not haven't, had plus not hadn't, may plus not mayn't, might plus not mightn't, can plus not can't, could plus not couldn't, must plus not mustn't, dare plus not daren't, need plus not needn't. सो अशा प्रकारे हे शॉर्ट फॉर्म्स होतात बेटा हे क्वेश्चन टॅग्स मध्ये. वेल मित्र हो, अशा प्रकारे आपण क्वेश्चन टॅग्स पूर्ण केलेले आहोत. जर क्वेश्चन टॅग्स मध्ये काही शंका असेल, प्लीज कॉमेंट बॉक्स मध्ये तुमची शंका मला विचारा, मी त्यांना समाधान देतो. ठीक आहे, थांबूया बेटा. ऑल द बेस्ट, टेक केअर.